परशुरामाची कथा आपण थोडीशी काल सुरुवात झाली. क्रोधामुळे काय काय घडतं याचं काल आपण ऐकलं. क्रोध किती त्रासदायक आहे. काम त्रासदायक आहे, क्रोधही त्रासदायक आहे. आणि जेव्हा जमदग्नीने ठरवलं की त्या क्रोधाला गिळून टाकायचं, संपून टाकायचं, तेव्हा तो क्रोध म्हणतो, बघा विचार करा, अहो मी नसेल तर घरात तुमचा माणसं कचरा करतील. आवाज चढवल्यावर मुलं ऐकतात, आवाज चढवल्याशिवाय ऐकत नाहीत. म्हणून असू द्या, मला ठेवा. तो म्हणाले, बाबा ठेवा म्हणतोस बरोबर आहे, पण तू इतका नाश केलास माझा की माझ्या पत्नीचा वध करायला लावलास, मुलांना कापायला लावलंस, तेव्हा तू आता माझ्या जवळ नको. मग त्यांनी सांगितलं, मी अशांच्या जवळ राहतो, संतांच्या जवळ राहतो, साधूंच्या जवळ राहतो की जेणेकरून. म्हणून बघा, संतांच्या जवळ क्रोध असतो पण तो असा वरचढ होत नाही. एखाद्या मवाला जवळ असला की नाही की ताबडतोब तो खूनच करतो. बघा सामान्य माणसाची प्रवृत्ती बघा क्रोधाची. नाथांच्या अंगावर 108 वेळा ठुकला, निवांत बसले. आणि मवाल्यावर थुकू नका, नुसतं असं बघा काय होतं. बघा किती क्रोध अनावर असतो. बघा डोळा फोडीन, नुसता फोडीन म्हणणार नाही, तो फोडून मोकळा होईल. आता म्हणणं कळलं का? म्हणून तो क्रोध म्हणाला, मी राहीन पण साधू संताजवळ राहीन. आणि मग परशुरामाने सांगितलं, मी तुझ्या मुलाजवळ राहतो, युद्धाच्या वेळेला काम येईल. नाही का? नरसिंहाने जो वध केला तो क्रोध तितका प्रगट झाला म्हणून वध केला. म्हणून क्रोध देवाने जे जे काही निर्माण केलंय ते त्या त्या पद्धतीने जर त्याचा वापर केला तर ते सुद्धा कल्याणकारक आहे. पण मर्यादा उल्लंघन केली तर ते त्रासदायक आहे. एवढं अगदी पहिल्यापासून मी आपल्याला सांगतोय. आणि म्हणून येवोनी पाहे प्रधान दिव्य मंदिर शोभायमान सुवर्ण ताटे दिव्यान्न समसमान सर्वासी. काय घडलं इकडे? कामधेनू आली, सहस्रार्जुन मुक्कामाला आला, कामधेनू आली. कामधेनू आणून ऋषी स्वयं दिली रेणुकेपासी, तिने पुजोनी धेनुसी राजोपचार अशी मागिली, जे राये देखिले नाही केले. आता सहस्रार्जुन तिथे आला. काल आपल्याला सांगितलं, रेणुका माता म्हणाली की आपल्या घरी त्याला बोलव. आणि काय सांगू, काय थाट. त्या सहस्रार्जुनाने बघितला नव्हता इतका उत्कृष्ट सोन्याची ताट, वाट्या काय, पक्वान्न काय, दिव्यान्न दिव्य नेणी, लुगडी एक ताट प्रसवली आवडी, त्या माझे ताटे लक्ष कोडी निघाल्या चौडी ताटांच्या. राजदूते सांगे राजापासी, अन्न सामुग्री कैची ऋषी, वैश्वानवर नाही चुलिसी, कथा कायसी पाकाची. अरे यांच्याकडे अग्नी तर पेटला नाही, पण हे घडलं कसं? हे घडलं कसं? येऊनी पाहे प्रधान दिव्य मंदिर शोभायमान सुवर्ण ताटे दिव्यान समसमान सर्वासी. ऋषींच्या पंक्ती बसलेल्या आहेत, सर्वाला समसमान ताट, सोन्याची ताट सगळी, दिव्य अलंकार भूषण, दिव्यांबर परिधान. राजा म्हणे प्रधानाप्रती आम्ही राजे चक्रवर्ती, पण आमच्या जवळ एवढी संपत्ती नाही. पुरोहित सांगे ऋषीची थोरी, कामधेनू आहे त्याचे घरी. त्याच्या घरी कोण आहे? ऋषींच्या घरी कामधेनू असल्यामुळे हे घडतंय. ऋषीपासी आहे कामधेनू, ऐसे ऐकता असा ते आम्ही घेऊ मागून. आता बघा काय गंमत आहे का नाही? एखाद्याला घरी जेवायला बोलवावं आणि त्याला म्हणा तुमचं ताटच घेऊन जातो. गंमत आहे बा? नाही, म्हणजे विचित्रपणाच आहे जीवनामध्ये हा. म्हणजे एखाद्या बाईने तुम्हाला लुगडं दाखवावं, बघावं कशी आहे साडी मी काल आणली, आणि ती दाखवलं, ती म्हटली मीच घेऊन जाते. अवघडच की नाही? म्हणजे दाखवणाऱ्याला सुद्धा संकोच वाटतो, हे काय भानगड आहे असं वाटतं. स्वभावत आहे. ही तर साडी आहे, ही सोन्याची ताट. बर सोन्याची ताट जाऊ द्या, जी देते ती गाईच, कामधेनूच.
राजा म्हणे जमदाग्नीसी थोर सुखी केले आम्हासी, काही एक मागे तुम्हासी ते आवश्यक मद द्यावे. आश्रमी आहे कामधेनू ते मद द्यावी कृपा करोनी. तुमच्या जवळ जी कामधेनी आहे ती आम्हाला द्या. कामधेनू स्वर्गभूषण. राजा अरे ही तू आलाच म्हणून आम्ही आपलं मागून आणले. त्यावेळेला भाड्याने मिळत नव्हतं म्हणून मागून आणावं लागत होतं. तुम्हाला कल्पना आहे का, एक 60-70 वर्षापूर्वी असं हे म्हणजे भाड्याने ताट बिट हे अशी काही भानगडी मला तर माहिती नाही. 60-70 वर्षामागे असली भानगड नव्हती. काय लग्नाची जेवण म्हणजे कशावर, पत्रावळीवर, नाही तर पुणा असल्या कारणाने केळीची पानं, सुंदर सुंदर केळीच्या पानावर जेवण, अगदी 3 फुटी पान बिन, मग चटण्या काय कोशिंबिऱ्या काय. पण ही ताट बिट काही प्रकार नव्हता. आणि घरी आचारी बोलवायचा, स्वयंपाकी बोलवायचा आणि त्यांनी जेवण करायचं. आता ही ताट सिस्टीम 100 रुपयाचं ताट का 80 रुपयाचं का 200 रुपयाचं, मुंबई सारख्या ठिकाणी 2000 रुपयाचंही ताट आहे. त्या ताटातलं माणसं जेवत नाहीत, पण आम्ही जेवलो म्हणून ताट ठेवून बाहेर पडतात. एवढाच याच्यातला भाग आहे. काय जेवत असतील कोणाला माहित, पण 2000 रुपयाच्या ताटात आम्ही जेवलो. आता इथे काय म्हणतोय, कामधेनूच दे. राया तुझे पूजे शांती धेनू न्यावी इंद्राप्रती. अरे बाबा म्हणाले हे आपलं नाही आहे, हे तिथून आलेलं लेण आहे, हे मृत्यू लोकामध्ये कशी राहील. राया तुझे पूजे शांती धेनू न्यावी इंद्राप्रती. ऐसे करून या निगोती आश्रमाप्रती आणली. राजा तुझी पूजा झाल्यानंतर, तुझं जेवण झाल्यानंतर ती त्याची त्याला परत नेऊन द्यावी म्हणून मागून आणलेली आहे. सोडावया कामधेनू राय धाडीला प्रधानू. आता काय गंमत आहे बघा, नाही ऐकत तू तशी देत नाहीस तर ओढून नेईन. जमदाग्नी तेजा पुढे प्रधान पळे मागील कडे, योद्धे पळाले निगडे. जमदाग्नी आडवा उभा राहिल्यानंतर काय घडलं, त्याचं तेज एवढं होतं जमदाग्नीचं की ते बाकीचे सगळे पळून जाऊ लागले. ऐसे दोखून या जाण. राजा धावला पण पुढे उभा तो जमदाग्नी, तो अणुप्रमाण ढळेना. आता प्रधान पुढे जाऊ शकत नाही म्हटल्यानंतर प्रत्यक्ष राजा तिथे गेला. ऐसे देखून या त्यासी राजा मोकळी शस्त्रे. बघा काय वृत्ती आहे. एवढा मोठा राजा. एक लक्षात ठेवा, माणूस श्रीमंत असू दे नाही तर काही असू दे, दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा असणं आणि दुसऱ्याची वस्तू आपल्याला प्राप्त होणं ही सुद्धा एक टेंडन्सी आहे किंवा मनोविकृती सुद्धा असते बरं का माणसात. माफ करा मला, मुंबईमध्ये अशी उदाहरणं मी बघितली. श्रीमंताच्या बायका दुकानात यायचं, गाडीने यायचं, गाडी दारापुढे उभं राहायची आणि हे लुगडं दाखवा ते लुगडं आणि छत्र्या घेऊन यायच्या. आणि तो आतमध्ये गेला की एखादं लुगडं आतमध्ये टाकायचं, नाही तर ब्लाऊजची पीस आतमध्ये टाकायचे. बरं आहे पुन्हा येतो म्हणून सांगायचं. मनोकृती. मला ते एक बारसं माहिती आहे. आमच्या घरातली माणसं त्याला गेली होती. चांगलं श्रीमंताच्या घरचं वारसं. आणि आम्ही आहेर घ्यायला बसतो म्हणून त्या श्रीमंताच्या बायका बसल्या आणि जाताना 7-8 पाकिटं घेऊन गेल्या. मनोविकृती असते. आपल्याजवळ किती जरी असलं, दुसऱ्याने दिलं ते ठीक आहे, पण दुसऱ्याचं आपल्याकडे यावं ही जी मनोवृत्ती आहे ही मोठी विचित्र मनोवृत्ती आहे. आता राजाला काही कमी होतं का? सहस्त्रार्जुन एवढा मोठा राजा, बर तो सांगतो ही माझी नाही आहे, ही स्वर्गातून मागून आणलेली आहे. राजा तुझ्या स्वागताकरता मागून आणलेली आहे. ही देऊ शकत नाही. कसा देत नाही, कसा देत नाही बघतो. ही मनोवृत्ती आहे नाही का. सध्या जागा बिगा मिळत नाहीत तर माणसं जागेवाले जे आहेत ना, बिल्डर मोठे मोठे, हेच करतात. देत नाहीच कशी, देत नाहीच कशी. लाखाची जागा 2 लाख आहे, देत नाहीत कशी, बघतो तुला. भाऊ मला विकायची नाही, कशी विकत नाहीस. माझं बोलणं कळलं. हीच प्रवृत्ती आहे, हीच प्रवृत्ती आहे. तेव्हा नीट रामायण आहे का? सध्या सुद्धा रामायण चालू आहे. काय का देत नाहीस? आम्हाला पाहिजे. अहो पण मला विकायची नाही. विकायची नाही कशी? लाखाचे 2 लाख घे, त्याला माहिती असतं 1 कोटी करू. माणसाची मनोवृत्ती कशी आहे बघा. तसं राजा म्हणतो देत नाहीस कसा, लढाईला उभा राहिला. सोडावया
कामधेनू राये धाडीला ऐसे देखून या राजा धावला आपण, ऐसे देखून त्यासी राजा मोकळी शस्त्रासी, ते लागो न शकली ऋषीशी, मग हातवासी निर्वाण, शस्त्र लागली नाहीत एवढा अधिकार होता राजाचा. राजा अत्यंत क्रोधयुक्त निर्वाण शस्त्र, तेने ऋषीचा केला घात, पडिला चेत जमदाग्नी. जमदाग्नी जमिनीवर पडला, दिव्य अस्त्र टाकलं त्यांनी, जमदाग्नीचा गेला प्राण, पळाले आश्रमीचे ब्राह्मण. राजा बोलिला आपण आता कामधेनू आणारे, धेनू सोडा आला सेवक रेणुका, शोभली अत्यंतिक चक्र कोरण्या, तांटक युद्धात सन्मुख ते आली, तांटक चक्राची तिकट धार निधडे पाय. रेणुका माता तिथे धावत आली, जमदाग्नीची पत्नी. तिने अशी जेव्हा चक्र मारून, तीही जबरदस्त होती, ताटक चक्राभिणे उठावठी पळे प्रधान, कामधेनूंचा लवलाय सोडू धाव स्वैराव, रेणुका असुडला पाहो पडे सहस्त्रवाव मूर्छित. असा असुडला रेणुके मातेने त्याला जमिनीवर पडला. त्या सहस्त्रार्जुनाचे सुत धाविन्नले क्रोधयुक्त, त्याची मुलं धावली लढाई करण्याकरता. आता बाई बरोबर बर का, जमदाग्नीचा वध झाला, आता रेणुकेवर धावली माणसं. चक्रते तिसी न लगतेची जावे, देखून या राय गजबजला. हा दिव्य महान सती पतिव्रता होती, अहो ती परशुरामाची माता होती तर का. शस्त्र टाकली तरी ती शस्त्र तिला लागत नव्हती. मग शस्त्रार्जुनाचा यावा, नसावे देवदानवा, मनुष्य कोण हेवा, चामुंडास्त्राचे प्रळय घात, बळे शस्त्रार्जुन हणत, साहोनिया 21 घात, ते मूर्छित जगदंबा. मग काय टाकलं, चामुंडास्त्र टाकलं तिच्यावर. आणि चामुंडास्त्र टाकल्यानंतर काय घडलं, ऐकण्यासारखा भाग आहे. 21 वेळा तिच्यावर आघात झाला. किती वेळा आघात झाला, 21 वेळा तिच्यावर आघात झाला आणि ती खाली पडली. म्हणून याचं उत्तर असं आहे पुढचं, 21 वेळा त्यांनी निक्षत्रिय पृथ्वी केली. पुढे ते सांगेल बघा. जमदाग्नी आज्ञेचे बंधन, कामधेनूस होते पूर्ण, ऋषी निमांतची जाणे, धेनू निर्बंध स्वय झाली. रेणुकारणी पडली आवरी, राजा धावून धेऊन धरी, थडक हाणो निरिगे वायरी, शस्त्रावरी नाटोपे, राजा खुरावरी हाणे घात, तेने खुरे निघाले रक्त, खुरासनी झाल्या रक्त, रणी युद्धार्थ रायासी. राजा शिंगे हाणो धावे, झाले शिंगाळ्याचे उद्भव, तेही सहस्त्रभाव आवरीला. इतके करोनी कुंदन स्वर्गा गेली कामधेनू, तिला मारायला धावले तरी ती कामधेनूच ती कशी सापडणार त्यांच्या हातात. ती निघून गेली. म्हणे स्वार्थ ना परमार्थ, गायीसी केले शस्त्रपात, मज घडला ब्रह्मघात, सध्या अनर्थ. आणि मग सावध झाला. सावध केव्हा झाला, क्रोध लक्षात आला का. काही वेळेला क्रोधात आपण नको त्याच्याशी भांडण करतो, आणि नकोशा त्याशी भांडण झाल्यानंतर मग मागवून आपल्या लक्षात येतं आपलं चुकलं बरं का, याच्या बरोबर भांडण करायला नको होतं. तसं याला आता कळलं. ब्राह्मणाला मारलं, जमदाग्नीला मारलं, एक स्त्री हत्या झाली, ब्रह्म हत्या झाली, स्त्री हत्या झाली, आणि शेवटी कामधेनूवर बर का. गाई गोमाता आहे, आणि ती साधी गोमाता नाही तर ती प्रत्यक्ष कामधेनू आहे, आणि तिच्यावर आपण अस्त्र टाकलं. हे तर महान पातक घडलं. रणी रेणुका मूर्छा पडणं, ते स्वय होनी सावधान, ठाई ठेवणी प्राण, चेतना संपूर्ण पावली. कन्नन देखुनी अत्यंत आक्रंद दिले हाक, परशुरामा पाव आवश्यक. अरे बाबा परशुरामा धाव, परशुरामा धाव, हाक मारली. तो मातेचा महाध्वनी कैलास पडे तुझ्या कानी, तू आलासी तक्षणी मात्र वचनी अति भक्त. ऐसी ऐकोनी वार्ता, सवेग पाहो आला माता. अशी हाक ऐकून प्रत्यक्ष माता तिथे धावत आला. ऐकोनी मातेचे वर्ष वचन, परशुरामाला गे चरण, शीघ्र मद देई अनुज्ञा, सहस्त्रार्जुन छेदीन. रायाचे राजसुत शोधिनी मारावे समस्त, दैत्यमातले उन्मत्त समळी घात करी त्याचा. माझे शरीर ते धरित्री, 21 घाये केले क्षेत्री, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करी, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी कर, ही माझी आज्ञा आहे. मातेची आज्ञा निस्सीम मूळपीठ पवित्र परम, जेथे वसे सहस्रार्जुन भूपती, ते टाकून आला महाकावती धनुष्यबाण घेऊन हाती. थोडक्यात सांगायची कथा. आणि जेव्हा रणकंदन सुरू झालं, रायाचा देवपूजेचा माळी
फुले घेऊन करतळी ब्राह्मणाची आभनशली दे कोणी जवळी पाहू आला परशुराम पुसे त्यासी फुले नेतोसी कवणासी तो म्हणे मी रायासी. रस्त्यात जाता जाता माळी भेटला, तो काही बाहेर पडेना. माळी भेटला, अंगी दिसे ब्राह्मण पण तुझ का आले धनुष्यबाण परश धरावया कार कारण तू वेदपठन करावे. राजा सैन्यासी सन्नद्ध सबळ तू एकाएकी ब्रह्मवाळ. माणसं म्हणतायत अरे तू लहान बाळ आहेस, तू कशाला भानगडीत पडतोस, राजा किती सबळ आहे. क्षत्रियाचे युद्धची बळ ब्राह्मण शाप बळे सबळ. दोन गोष्टी सांगितल्या, वर्म सांगितलं. क्षत्रिय शस्त्राने सबळ असतो आणि ब्राह्मण शापामुळे सबळ असतो. दोघांच्या जवळ दोन गोष्टी आहेत. काय गोष्टी आहेत? म्हणजे त्या काळामध्ये हे असं होतं. क्षत्रियाजवळ काय आहे? शस्त्र आहे. त्या शस्त्राने तो हत्या करू शकत होता. ब्राह्मणाजवळ काय दिलं होतं? तर शाप देण्याची ताकद दिली होती. तेव्हा तू ब्राह्मण कुमार आहेस. हे शस्त्र तुझ्या हातामध्ये शोभून दिसत नाही. तो तू वांचीशी युद्ध प्रबळ पूर्ण केवळ अविवेकी. फुलारी म्हणे मद सांगता राजा करील तुझ्या घाता. ब्रह्मबळ हत्या बैसेल माझ्या माता मी सर्वता. त्या माळ्याला सांगतोय अरे मी सांगितलं तर राजा तुझी हत्या करेल. ऐसे परशुराम निर्धारी मग घुमसिला फुलारी. फुले हरून या घेरी करी जाय शंक करी सवेसी. जा म्हणले तुझी सगळी टोपली घेतली, फुलं घेतली, दोन थोबाडीत मारल्या, जा आता राजाकडे शंक करीत. शस्त्र अर्जुनाच्या राज्य भितरी बोंब नाही के. अहो बोंब कधी कोण मारेल? शक्य नाही. राज्य चांगलं होतं. सध्याच्या सारख्या पेपर मधून रोज जे बोंबा येतात तशा कोणी मारत नव्हत्या. माझं म्हणणं कळलं. सध्या पेपर उघडा, कोणाचंही राज्य असून काही असून कुठल्याही राज्यात असो, इकडे का तिकडे का उत्तरेकडे का महाराष्ट्रात का आणखीन गुजरात, कुठेही घ्या, जिकडे तिकडे बोंबा बोंब. मी इथला शब्द वापरलाय बरं का. राज दरबारी कधी बोंब कोणी मारत नव्हतं. आणि जेव्हा या माळाने शंख करायला सुरुवात केली, अरे कोण माझ्या दरवाजात बोंब मारतय? कारण पूर्वी लक्षात घ्या, एकदा गाडगं फुटल्यावर मग त्या 5 फेऱ्या मारायच्या आणि ते फिटलं की मग एकदा बोंब मारायचे. आणि आता राज दरबारामध्ये बोंब ही काय प्रकार आहे? ऐसे विश्वतमुखी वार्ता भविष्यमध्ये वाघदेवता ते बोंबराय ऐकता सळकापू चित्ता सुटला. अरे माझ्या दाराशी कोण बोंब मारताय? काय भानगड आहे? म्या गायीसी केला शास्त्रपात, ब्राह्मण केला ब्रह्मघात, आचरलो अति अद्भुत. आता आपल्याही घरात शिवी नित्याची झाली. पोरं ओरडायला लागले की नाही, आई म्हणते का तुम्ही पुढचं बोलता म्हणून मी बोलत नाही. काय बायको जरा वरचा स्वर करून लागली की नाही, महा म्हणतो का, म्हणजे एकमेकाला एकमेक. पण पूर्वीच्या काळी बोंब तशी केव्हा मारली जात होती एवढं अनुसंधान लक्षात ठेवा. म्या गायीसी केले शस्त्रपात, ब्राह्मण केला ब्रह्मघात, पापाचरला अद्भुत जाय निश्चित मजा नाही. परशुराम म्हणे हे दीन मारली हा पुरुषार्थ कोण, याचा राय असे अपशकून होय तैसे चिन्ह करू. याला कशाला मारायचे या माळ्याला, किंवा हे दीन लोकांना कशाला मारायचं, याला अपशकून करू. ऐसे म्हणून सोडला बाण. रस्त्याने जे जे येत होते की नाही, त्यांनी काय केलं, माणसं आली कशाला मारायचं म्हणे, माणसं साधी आहेत, एक बाण असा टाकला. काय पावर होती बघा. म्हणजे काय अनुसार जेवढे रस्त्याने होते त्यांचे नाक कान कापायचे आणि याला अपशकून करायचा. परशुराम म्हणे दीन मारली हा पुरुष, यांचा राय अशी ऐसे म्हणून सोडिला बाण. अवघ्याची शस्त्रे छेदुनी सवेची नाक कान सरकटून बाण परतून भाता निघे. नाक आणि कान कापलेन बाण पुन्हा भात्यामध्ये गेला. कानाची व्याही जावई कोणाचे भेटवाले भाई. आता बघा की जावई आला, कोणाचा भाऊ आला, जे जे कोणी आले ते सगळे नकटे करून पाठवले. कोणाचा पावणा जावई आणला दिवाळ साणा, तेथे मुकले नाका काना. दाविता वनज्ज वना सलज्ज शंख करीती अक्रन दोन्ही नाक कान गेले दोन्ही. फेफे करती सन्मुख घाई गेल्या प्राण. ते विरासी उत्तम मन परी जिता गेल्या नाक कारण ते. अहो मेला तर मेला म्हणता येतं, पण जिवंतपणी नाक आणि कान जाणं हे किती वाईट आहे. रायाचे राजसुत शोधून मारावे समस्त, हे मातेची आज्ञा समर्थ तो मी कार्यार्थ साधीन. काय सांगितलं आईने,
जेवढे जेवढे जे त्याचे प्रमुख आहेत तेवढे शोधून मार म्हणून इथून सुरुवात केली. धाके दचकला प्रधान उभा ठेला धैर्य करून, सैन्य उभा विभ सांडिला प्राण टणत्कारे, सैन्य दे कोणी महामार खवळले राजकुमार, प्रधान धाविनला समोराती दुर्घर निजोद्धा. रामे छेदिला त्याचा रथ सारथी राम म्हणजे परशुराम बर का. ही जी कथा चालू आहे पुढचा दाशरथी राम आणि हा परशुराम. इथे आपण प म्हणतो पण इथे नाथ भागवतामध्ये फ शब्द वापरलाय परशुराम. आपण काय म्हणतो परशुराम. राज्य पुत्र पडी त्या क्षिती पाडिली आविरांच्या पक्ती, बोंब सांगावया नाही उरले राम केले निक्षित. राजा मनी करी विचार माई म्या काही ब्राह्मण लाविले शस्त्र, ते निमी झालो अपेश पात्र करावे क्षत्र क्षात्र धर्म. परशुराम सतेज बोले जेवुनिया घर घेतले, ते तुवा साच केले निर्वैर मारिले जमदाग्नी. जमदानी सांडिला कोप त्यावरी ता केला प्रताप, वृथा करीसी बळाचा अल्प तू अति अल्प लघुत्वे. स्त्रीवारी तुझा पुरुषार्थ माझी मातला, अरे माझ्या आईला मारलंस मी तुला बघून घेतो. याची लागवा माझी देख रामे रथाचा छेदिला आख, विरथी राजावरे आपण क्रोधे मांडिला निर्वाण. चामुंडावळी उफराटी शस्त्रार्जुन देखील दृष्टी, माझी अस्त्रे मध लागीले पाठी. चामुंडा अस्त्र सोडलं तिच्यावर सोडलं होतं पण आता इथे परशुरामापर्यंत काही चाले ना. ते अस्त्र उलट फिरलं, बुमरेंग आपण म्हणतो ना तसं ते अस्त्र. एक मी तुम्हाला सांगतो, आपण चांगली कर्म करत असतो तिथपर्यंत ती कर्म फलद्रूप होतात. पण एकदा का आपली बुद्धी चळली आणि आपण वाईट कर्म करू लागलो, काही काळ त्या कामामध्ये यश झाल्यासारखं दिसतं पण कालांतराने ते आपलं कर्म आपल्यावर पुन्हा उलटून येतं. म्हणून कोणती गोष्ट करताना वाईट कर्म करताना 10 वेळा विचार करून करावा, हाच याच्यातला अर्थ आहे. बघा, चामुंडा अस्त्र मागे टाकलं तिला पाडली, या वेळेला ते यशस्वी झालं नाही, ते परतून फिरलं. यश कुठपर्यंत असतं बरं का. एक मराठी मधली म्हण तुम्हाला पाठ आहे पण सांगतो, पेराल ते उगवेल. इथे तेच सांगतायत. मागे त्याला असं वाटलं असं घडलं, इथे तसं घडलं नाही. शिरी उडाले अंतराळी चामुंडेची निवारण, माझे मी नेणे आपण अवश्य मदाले मरण धाके संपूर्ण. आता चामुंडा अस्त्राला कसं मारावं हे मलाच कळत नाही, माझं माझ्यावर उलटलं. एक लक्षात घ्या जरा, याच्यातला सिद्धांत सांगतो जरा, सध्याच्या मुलाबाळांच्या करता सांगतो. आई वडिलांवर प्रेम करत जा. तुम्ही नाही केलं ना तर पुढच्या पिढीला ते उलटून तुमच्यावर तसंच येईल. हे अस्त्र पेरताय तुम्ही बर का. आई वडिलांना त्रास दिल्यानंतर ते अस्त्र फेकता तुम्ही, त्याच्यात यश येतं पण कालांतराने कळेल. तुमच्यावर जेव्हा एक 15-20 वर्षांनी ते अस्त्र उलटून येईल तेव्हा आठवेल आपण आपल्या बापाला असंच केलं होतं. म्हणून आता तर भलता सलता अस्त्राचा वापर करू नका. एकाने मला विचारलं आमची मुलं आमच्यावर प्रेम का करत नाही. म्हटलं कशी करणार, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम केलं ते त्यांच्या मुलावर करतील असं नाही. माझं बोलणं कळलं का. असं जर प्रेम केलं तर त्यांच्याकडून असं येईल. समजलं ना बोलणं काय. तुम्ही जर आई वडिलांवर प्रेम केलं तर ते प्रेम असं येईल. तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम केलं, ती मुलं म्हणतील तुम्ही तुमच्या बापावर कुठे केलं होतं, आम्ही आमच्या मुलावर करू. म्हणून आई वडिलाचं ऐकावं, उलट उत्तर करू नयेत. जरा सोशिकपणा दाखवावा, उगीच हा हा हो 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 करू नये. समजतंय म्हणायचं तुम्हाला. अहो मोठ्यानं सुद्धा सांगायची पाळी आली. आता बायको घरात आल्यानंतर जे घरामध्ये काही भांडण तंटा होतात ती काही रांगती कार्टी येतोय की ज्या मुलांना काही कळत नाही अशी मुलं आहेत का. चांगली 25, 30, 35 आहेत पण त्यांच्या हातून सुद्धा प्रमाद घडतो. हो, म्हणून आपलं चामुंडा उलटली तशी तुमच्या आयुष्यात उलटू नये
एवढंच लक्षात घ्या. म्हणून आहे त्या आई वडिलावर प्रेम करा. हो, मागे एकदा यशस्वी झाला पण पुन्हा व्हाल असं नाही, ते अस्त्र फिरून तुमच्यावर येईल. श्री उडाले अंतराळी, खलास संपला. सहस्रार्जुन प्रेमे आदरिले स्तुती, मी गोब्राह्मण ब्रह्मघाती, त्यामध्ये सहस्त्रधारी पाप निष्वित निज करे. छेदिले सहस्रा भुजाभार, सहस्त्र भुजे थेली, ना तो छेदिला अहंकार. काय सहस्त्र भुजा नाही तर माणसाच्या ठिकाणी सहस्त्रपट अहंकार असतो. अहंकार असतो, तो अहंकार छेदून काढला. छेदिले माझे कर्माकर्म, छेदिले माझे धर्माधर्म, छेदुनी माझा मोहभ्रम, ब्रह्म परम मद केले. छेदिले माझे पुण्यपाप, छेदिले माझे नामरूप, छेदोनी संकल्प विकल्प ब्रह्म निर्विकल्प मद केले. हात जोडले परशुरामाला. अरे परशुरामा, मला धन्य केलंस, बरं झालं माझा अहंकार छेदलास. नाही का, मागे एकदा गोष्ट सांगितली होती मी. बाप घरामध्ये त्रास जमत नव्हतं, मग शेवटी नवरा बायकोनी ठरवलं याला जाऊन, पूर्वीचा काळ होता, खड्डा खाडून पोरायचा. यांची गोष्ट त्या पोराने ऐकली. नवरा बायकोच्या तिथे झोपलो होतो. ते म्हणले आता म्हातारा किती त्रास देतो, तुम्ही घरात नसला सारखं दूध मागतो, अमकं करतो तमकं करतो, किती द्यावं, पोराला देऊ का थेरड्याला देऊ. ते म्हणले काय काळजी करू नकोस, आज रात्री त्याला नेऊन पुरतो. म्हणून बाबाला सांगितलं, बाबा चला आमच्या बरोबर जरा दुसऱ्या गावाला घेऊ, हवा पाणी चांगलं असतं. बापाला घातल्यावर नातू सुद्धा जाऊन बसला. हुशार होता नातू. आणि अरण्यात नेलं, थोडक्यात सांगतो, अरण्यात नेलं, झाडं झुडपं भरपूर होती. मग त्याने बापाला म्हणला जरा इथे बसा झाडाखाली, जरा मी पलीकडे जाऊन येतो. जागा बनवून टिकाव फावडं काढलं आणि खड्डा खाण्याला सुरुवात केली. खड्डा खाण्याला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी काय केलं माहिती आहे का? गंमत सांगतो. काय केलं त्यांनी? तो नातू उतरला. त्यांनी सुद्धा एवढं आणलं होतं बरोबर टिकाव फावडं, ते पलीकडच्या बाजूला खणू लागलो. कोण? नातू. असं खणू लागला. बापाने विचारलं काय करतोस? म्हणलं तो तुमच्या वडला करता, हा माझ्या वडला करता. तो तुमच्या वडला करता, हा माझ्या. लाज वाटते का? मग म्हणला तुला का म्हणले. आता कसं वाटलं तुम्हाला? आता कसं वाटलं? हा आजोबा करता. काय माझे आजोबा किती गोड आहेत, मला किती गोष्टी सांगतात, मला किती जवळ घेतात. तुम्हाला 7 दिवस माझ्याकडे बघायला तरी फुरसत असते ना. बाहेर जाताना सुद्धा दोघं जाता, किटकिट होते म्हणून मला नेत नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणून असा कधी अस्त्र वापरू नका, चामुंडा अस्त्र. ते तुमचे हात कापून टाकील आणि तुम्हाला संपून टाकील. एवढं नीट लक्षात घ्या. ऐसे करिता असतावन हात जोडले, अहंकार संपला. त्यातलं वर्म कळलं. काय वर्म आहे ते लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय. ऐसे करिता असतावन प्रेमे पूर्ण झाले नयन, मस्तकी वंदन चरणे सांडिला प्राण सहस्रार्जुने. मग सहस्रार्जुनाने काय केलं? प्राण सोडला, चरण वंदन केले आणि प्राण सांडून टाकला. मातेची आज्ञा असं जर पहिले छेदावे सहस्र कर, मग छेदावे. सहस्रार्जुना पडिला क्षेत्री, जनक राजा ब्रह्माधिकारी, परशुराम त्याते न मारी. ऐकात्मता प्रीतीपुरी, त्याच्या घरी राहिला. पण एक आहे, सगळ्या क्षत्रियांना संपीन हे जरी ठरलं होतं तरी एक वर्म होतं तिच्यात. तिथून जनकाच्या घरी गेला. मग तुम्ही म्हणाल सगळ्या क्षत्रियांना संपवलं, जनकाला का मारलं नाही? तर ते कारण दिलंय. जनकु राजा ब्रह्माधिकारी, परशुराम त्याते न मारी. एकात्मता प्रीतीपुरी, त्याची करी राहिला. एकात्मता प्रीती होती. तो मोठा तत्वज्ञ होता, मोठा महात्मा होता, म्हणून त्याला काही त्यांनी. एक सांगू का, राजाला का मारला नाही? जनक राजाला. राजा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या सगळ्याच्या पलीकडे गेला होता, म्हणून मारला नाही. ज्याला वाटत होतं मी क्षत्रिय आहे त्याला मारला. माझं म्हणणं कळलं? राजा कोणत्याही जातीत अडकला नव्हता, म्हणून आध्यात्मिक माणूस आहे. अध्यात्म हीच त्याची जात. तो ब्राह्मण का
क्षत्रिय का वैश्य शूद्र इतक्या खालच्या लेवलला येत नाही, म्हणून राजाला हात लावला नाही. आईची आज्ञा होती क्षत्रियाला मार. म्हणून इथे नाथांनी प्रश्न लिहिलाय की तुम्ही म्हणाल याला का मारलं नाही, हा एक क्षत्रिय होता, तिथे जाऊन का राहिला नाही, हा ब्रह्मनिष्ठ होता, त्याच्या ठिकाणी भेदभाव नव्हता. ताटे वाढली रामे ठेवली धनुष्यबाण, स्वये केले संध्या स्नान. आता एवढा परशुराम आल्या बघितलं बरोबर. ऐका आता इथून संबंध स्थितीची कथा सुरू होते. हे त्याचं पूर्व आख्यान आहे. आणि स्नान संध्या केली, स्वागत झालं, पूजा अर्चा झाली, पाद्यपूजा झाली, जेवणाला ताटं मांडली सुंदर. ते देखताची परिपक्वान देखणे देखती निजनयन दृश्य दृष्टा दर्शन समरजे लोचन झाले. स्वानंदे भोजन देता मिठी शब्दी निशब्द. असं जेवण असं जेवण असं जेवण. काही वेळेला माणसं असं विचारतात, एक प्रश्न विचारतात बरं का, हे काय निघालं का बघ, कनेक्शन निघालं का बघायचं. स्वर बंद पडला बघ. असू दे बघ काय असेल तेवढं. जेवायला बसत असताना काय घडलं, एक मजा घडली. त्यांच्याकडे मोठा धनुष्यबाण होता, तो शिवाचा आप होता आणि तो असा उभा करून ठेवला. स्वानंदे भोजन देता मिठी शब्दी निशब्दता श्रवणे ओटी तेने श्रवणाच्या पोटी सुख संतुष्टी स्वानंदे. ऐसे करिता भोजन ऐसे करिताची भोजन अर्पिले सुमन चंदन दीपाले निर्जन निरांजन यथोक्त करिता पूजन. परशुरामाचा मेढा सीतेने स्वय करोनी घोडा. इकडे काय केलं, तो जो धनुष्यबाण होता तो जानकीने काय केला, आता ते असं धनुष्यबाण ती त्याच्यावर बसते ना, असा घोडा करत निघाली. टकाव 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 करत निघाली जानकी. त्या धनुष्यावरी बैसोनी घोडा नाचवी राजांगणी स्वेच्छा क्रीडे राजभवनी राजबिदीतुनी धावंडी ठेविले ठाई धनुष्यबाण राम न देखे आपण. हो 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 हो. अहो हा परशुराम आहे, राम शांत आहे, परशुराम आहे तो. असा लाल झाला परशुराम. माझ्या धनुष्याची चोरी करी ऐसिया बळी कोण क्षत्री, तुला लपविला आहे घरी तो झडकरी मज द्यावा. जनकाला सांगितलं ओ महाराज बरोबर नाहीये, माझ्या धनुष्याची चोरी करील असा जगात एकही नाही. कोण हात लावतो, राजा तू लपून ठेवलायस. पातशती महावीर 500 लोकांना ते धनुष्यबाण उचलत नाही असं ते धनुष्य जड, आणि इतकी त्याची पावर. आणि कोण उचलणार एवढ्यातल्या एवढ्यात. पातशते महावीर धनुष्य उचले तिळ भरी त्याची जेणे केली तोरी तो झडकरी मददावी. ज्याने चोरी केली तो मला दाखव, ताबडतोब दाखव, आण त्याला शोधून. ऐकोनी क्रूर राम वचन राजा जनक कंपायमान. राजा असा कापर सुटला. आता ह्यानी हो हो काय धनुष्यबाण ठेवलं तरी पुन्हा शापाची ताकद होती, आणि काय करेल सांगता येत नाही. राजा त्या धनुष्याचा लाग स्वय घेऊन मग राजा स्वतः पडू लागला. काय झालं, कोण शोध घेऊ लागला, प्रत्यक्ष राजा त्याचा शोध घेऊ लागला. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बघू लागला. आणि मोठी मजा घडली त्या काळामध्ये, मोठं आश्चर्य घडलं बघा. राजा त्या धनुष्याचा लाग स्वय वसू लागला सांग. राजा अंगणी देखो नि रेग तोची मागू घेता आला. तर काय घडलं, अशी रेग दिसली बरोबर त्या धनुष्याची रेग चालत 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 पुढे गेली अशी. आणि ती रेग बघितल्यानंतर त्या रेगेच्या माग काढत काढत तो पुढे गेला. काय आश्चर्य, ती रेग दिसली, धनुष्य दिसला, आश्चर्य वाटलं. काय बाळगड, राजाही चकित. ही जानकी चल मेरे, हत्ती नाही घोडे, चल मेरे घोडे, टक 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 टक. तव धनुष्याचा कर
तोरणी गोडा सित खेळत देखे मुडा राजबिंदी घेता दवडा बाळ क्रीडा क्रीडत राजा म्हणे आगे कुवारी हातवा अन्याय केला वारी ते धनुष्य सांडिजे क्षितीवरी ते रायाची करी उचले ना. अगं काय केलंस हे? आपल्याकडे काही धनुष्य कमी होती का? ती उचलायची होती, नको त्याच्याला हात लावलास. आता हे कसं निस्तरायचं? मग राजा अतिप्रीती करी सीते ती पोटासी धरी म्हणे बैस घोडी आवरी हरिखे बरी बैसली. आता ते म्हणले आता हे असं संपायचं नाही, माझ्या सांगण्यावर तो ऐकायचं नाही. तिला जवळ घेतली, लाड केला. मग कळलं काय ही ताकद आहे माझ्या मुलीची, काय सामर्थ्य आहे हिचं. आता म्हणले असं कर, याच्यावरच बस आणि त्याच्या पुढे ने. काय म्हणजे त्याच्या डोक्यात शिरेल काय भानगड आहे. राजा म्हणे आगे कुवारी हातवा अन्याय केला भारी ते धनुष्य सांडी क्षितीवरी ते रायाची करी उचले ना. राजा उचलायला गेला, आपण उचलावा. मग राजा ती प्रीती करी सीते ती पोटासी धरी म्हणे बैस घोडियावरी. राजाने विचारलं, राजाला वाटलं आपण नेऊन द्यावं, ते काय उचलते का राजाला. करून धनुष्याचा घोडा नाचवित वाडा खोडा आली परशुरामा फोडा देखून घाडा तो विस्मित. तो इतका विस्मित झाला, अशा घोडा करत 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 येऊन जानकी उभी राहिली समोर. 500 माणसाला उचलत नाही ते धनुष्य, ही एवढी लहान बालिका. ती बालिका नव्हती, जगन्माता होती. तो म्हणे पहिल्यांदा मग कळलं, ट्यूब पेटली एकदम. अरे म्हणे एवढा धनुष्य जी हलवते तो म्हणे आद्यशक्ती, तो म्हणे हे आद्यशक्ती. आणि का धनुष्य नुचलवे हाती इसी आदि पुरुष होईल पती आणि कासी प्राप्ती नवेची. अरे राजा जनका, काय तुझं थोर भाग्य. अरे ही आदिशक्ती आहे, हिचा पती कोण होईल? आदि पुरुष हिचा पती होईल. रामरायासी पुसे विचार इसी कोण नेमिलावर. तो म्हणे नाही केला निर्धारीचे स्वयंवर करावे. राम म्हणजे परशुराम. अरे काही नवरा बिवरा बघितला की नाही? ते म्हणले नाही. बघितला नाहीस ना, मग एक कर, जो या बाणाला चाप लावील आणि उचलील त्याला ही दे, स्वयंवर ठेव. आता अवघडच की. जनकाला वाटलं मला हलत नाही, त्याला ते कुणाला हलायचे. तेने सीतेचे संवराशी धनुष्य ठेविले जनकापासी जेणे धनुष्य त्रिपुरारीसी एके बाणीसी छेदिले शिव येण्याची धनुष्यासी विध्वंसिले दक्ष यागासी पळोनी सुर नर ऋषीशी यज्ञ भागासी घेतले. स्वयंवर सभेची स्थिती गगनी देव विमानी पंक्ती. आणि झालं स्वयंवर ठेवलं. आता विचार करा, आपला साधा प्रवचनाचा हॉल जरा स्टेजवर लाल गालीचा घातलाय, जरा इथे सजावट आहे, हे चांगलं आहे चांगलं आहे. माणसं म्हणतात काय हॉल आहे, काय हॉल आहे म्हणता ना. माणसं म्हणतात सुंदर आहे, प्रवचनाला फार सुंदर हॉल आहे, हा म्हणता ना. आता जनक राजाचा सभा मंडप कसा सजला असेल आणि सर्वांना दिसावं म्हणून असंच स्टेज केलं होतं त्याने. काय पूर्वीपासूनच पद्धत आहे अशी. पूर्वी कुस्त्या होत्या त्या डोंगराच्या असं मध्ये असायचं, डोंगरावर व्हायचं, म्हणजे आपोआपच स्टेडियम तयार व्हायचा. आले तपस्वी ऋषीश्वर, आले यक्ष किन गंधर्व. अरे स्वयंवर पुकारल्यावर सगळेच आले. धैर्य धैर्य महाश्वर रूपलावण्य गुणगंभीर्य धर्म धैर्याती औदार्य ऐसे नृपोरात आले. जे गुरु ब्राह्मण साह्य सर्वार्थी ज्याचे यश कीर्ती महाख्याती ज्यांचे पवाडे स्वर्गी गाती ते स्वरत आले. सगळे आले. कोण बघायला आले बर का. पेलवान येतात ते कुस्ती करायला येतात नाही का, पण काही आपले बघे जास्ती. ते दानी देती सर्वस्वी त्यांची वैकुंठ वर्ण ज्यांच्या शस्त्राचा महामार साहोन शक्ती सुरासुर जे दोन्ही सदा ती तत्पर तेही नृपोर तेथे आले. ऐसे ऐकोनीरा स्वयंवर ज्या धनुष्याचा पण ते जनके आणावे आपण ज्यासी असेल अंगवण तो त्यासी गुण येईल. ऐसे ऐको निरायाचे वचन जनक बोलिला प्रधान धनुष्य आणावे आपण आज्ञापन स्वय केले. तव बोलिले महर्षी महर्षी आधी आणावे नवरीसी. पहिल्यांदा कोणाला आणा? नवरीला आणा. मग आणावे धनुष्यासी. वचन सर्वास ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
अहो माणसानं असं वाटलं काय त्या धनुष्य तर माहिती आहे हो, आधी पोरगी तर बघू द्या, नाही का. माणसानं उत्सुकता कशात आहे. बर त्यांचंही काही चुकलं नाही, स्वयंवराला आले होते ते, त्याच्याकरताच आले होते नाही का. स्वयंवराला आल्यानंतर माणसाला वाटतच ना, केव्हा एकदा येते आणि केव्हा एकदा बघतोय, कशी आहे ती बघू तरी, कशी दिसते, काय करते बघू तरी. हा एवढं जिच्यावर पण लावलाय ते धनुष्यच कशाला अगोदर. धनुष्य बघितल्यावर गलटून जाण्यापेक्षा निदान तिनं बघून 10 मिनिटं आनंद तरी भोगू द्या. कारण धनुष्य जर पहिला बघितला असता तर ते जवळजवळ निम्मा मंडपच. श्रीराम चैतन्याची कळा चित शक्ती ते जनक बाळा, तिच्या स्वरूपाचा सोहळा सौभाग्य डोळा देखती सालंकृत गजावरी. ओ हो हो हो, साध्या गजावर नाही, सालंकृत कन्या म्हटलं नाही मी. तुम्हाला शब्द ऐकायची सवय नाही, मलाही नाही. काय हा मलाही, मी पहिल्यांदा शब्द ऐकतोय. सालंकृत कन्यादान. सालंकृत हत्तीवर बसून आली म्हणजे तिला दागिने घातले होते, पुढचं बोलूच नका. म्हणजे त्या रंगाने नटवलेला हत्ती नव्हता. अहो हत्तीच्या पाया सुद्धा हे सोन्याचे असे, हे असे सगळं सगळं सोगळं हे जे समोर येतं की नाही तेही सगळं सोन्याचं, सोनं. अहो काय त्या हत्तीला नटवला, असा हत्ती जानकी बसलेली. म्हणजे त्या हत्तीच्या सोंडेकडे बघता बघता वर बघायला 5 मिनिटं लागत होती. त्याच्या पायातली घुंगर वगैरे, चाळ वगैरे, साळंकृत गजावरी सीता बसली, तिच्या सौंदर्या चराचरी अनुपम्य. शून्यत्वे वाढिले आकाश, ते शरण आले सीतेस, राम वंदावया सावकाश, मस्तकी केश ते झाले. शून्यत्व सांडवणी तात्काळ, झाले मस्तकी केश कुरळे. आकाश म्हणजे लक्षात आलं का, आकाश तिला स्पर्श करण्याकरता, हे आकाशच आहे ना. आता हे माझ्या फेट्याला कशाचा स्पर्श होतोय, तुमच्या डोक्याला कशाचा स्पर्श होतोय, इथून आहे ती सगळी पोकळी, जी पोकळी आहे ती आकाश. लक्षात आलं का. हा म्हणून नीट समजून घ्या. मग त्या आकाशाने काय केलं, शून्यत्व टाकलं, झाले मस्तकी केश कुरळे. असे कुरळे केस असे उभे राहिले सुंदर. तेचे आकाश सुनीळ, तेथ मुखमंडळ मुखचंद्र. आता याच्यावर 100 ओव्या आहेत नाथांनी लिहिल्यात. मुखचंद्र बर का. चंद्र पौर्णिमेसी पूर्ण, मुखचंद्र सदा संपूर्ण. काय लिहितायत बघा. अरे चंद्र हा केव्हा पूर्ण असतो, पौर्णिमेला. पण हिचा मुखचंद्र कसा होता जानकीचा, रोजच पूर्ण. देखता सीतेचे श्रीमुख. हा चंद्रावची पूर्वी ग्रहण, इथे नित्य ग्रहण श्रीरामासी. चंद्राव इथे रामाला ग्रहण करत होती, कळलं का. काय रामाने बघितल्यावर तिच्याकडे आकृष्ट होणं. हा चंद्रे नक्षत्र पुढे मागे, तिसी तानवडे मोतीलिंगे, कुंकुम सुरंग राम रंगे. चंद्रबिंब काळीमेचा काठ, चंद्रबिंबाला काळीमेचा काठ असतो. तैसा कस्तुरीचा मळवट, कुठचा मरवट घातला होता. कस्तुरी म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, ती हरणाच्या बिंबीमध्ये असते आणि 1000 रुपये तोळा असते. हा तिचा लेप घातलेला, तिथे 1000 रुपये काही नाही, लक्ष्मीच होती तिथे. 1000 काय लाख काय. तैसे कस्तुरीचा मळवट, मुखचंद्री मिरवे चोखट, त्यावरी बोट कुंकुमाचे. चंद्र सदा क्षयरोगी, तेने व्हाव्या नित्य निरोगी. जडला जानकीच्या अंगी, झाला सर्वांगी अर्धचंद्रू. तया अर्धचंद्रावरती भांगी सेंदुराची आरक्ती. हा जेवी नक्षत्रे नवमंडळी, तेवी मस्तकी मोतियाची जाळी. आता चंद्र सांगितला, चंद्र सांगितल्यावर बाकीचं आलं ते हा मुखचंद्र, हे नभमंडळ. आणि ती मोत्याची जाळी जी डोक्यात होती. काय रसिक आहेत बघा नाथ महाराज. त्या मोत्याची जाळी होती ती म्हणजे डोक्यातली ती नक्षत्र होती. एक एक इतका सुंदर मोती, तेजस्वी मोती होता. त्यावरी भक्ती फरा झळकत, नववेदरत नील मस्तकी आली. जेवी नक्षत्र तेवी मस्तकी मोतियाची जाळी, श्रीरामानुसंधाने ओविली मस्तकाली मुख्यत्वे. त्यावरी भक्ती फरा झळकत,
नवविध रत्नी लखरकत स्वर्गस्थ वा कुल्या दावित बधार गुणाथा अक्षयार्था. पुष्कळ आहे, एवढं काही वाचून झालं तर होणार नाही. स्मरणाची गळसरी गोमटी ऐक्या भावे पडली गाठी न तटता धरली कंठी लोकदृष्टी अलक्ष गळसरी. गळाला चिकटून असते ती गळ सरी. सऱ्या आता कोणी जास्ती पूर्वीच्या जुन्या लोकांच्या जवळ होत्या, खेड्यापाड्यामध्ये चांदीच्या होत्या आणि श्रीमंतांच्या जवळ सोन्याच्या. ती सरी 25, 30, 40, 50 तोळ्याची असायची एक सरी. म्हणजे त्या सरीचं कसं आहे, फाश्या असतात, समजून सांगतो दागिने तुम्ही माहिती असावी म्हणून. आता मंगळसूत्र घातलं, फासा कुठे, मागे असा घालतो बरं का. कोणचाही दागिन्याचा असं असतं, मागे फासा असतो. पण ही सरी जी आहे ना ती मागे अशी आहे आणि त्याचा फासा असा मोठा पुढे येतो. असा मोठा फासा पुढे घ्यायचा आणि असं त्याला असं प्रत्येक बाजूला असं सोन्याची तार वगैरे गुंडाळून आणि असा मोठा फासा, त्याला म्हणतात गळसरी. जी गळ्याला लागून बसली होती ती, म्हणजे त्या बाईच्या गळ्याचं माप घेऊन बरोबर फिटिंग त्या माहिती असू द्या, कारण हे माहिती असण्यापुरतेच दागिने आहेत. आता कुठे 30 तोळे एकाला घालणार तुम्ही, नाही का. हे जुने दागिने आता पुण्यामध्ये असतील काही लोकांजवळ, जे अजून सरदार मंडळी निकालात निघाली नसतील त्यांच्याजवळ आहे. ते सांगितलं कुठे सरदारकी राहिली, कुठे जुनी घड्याळ राहिली, कुठे पेशवाई राहिली. पण जुनी जी मंडळी असतील बघा, दागिने सांगतो, गळसरी, शिंदेशाही तोडे, हे जुने, ते सुद्धा असे होत नाही 10, 15, 25, 30च्या खाली दागिनेच नाहीत. मोठ्या पाटल्या अमक, मग दांडा गोंडा मूद वेणी, इथे मूद, मग वेणीवर सबंध, असं सुंदर 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 सुंदर. जाऊ द्या, एका शब्दात सांगू लागला, सुंदर 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 सुंदर. आता तुम्ही सगळं समजून घ्या, मला विचारायला लागू नका. म्हणजे हे दागिने कसे काय, आता ते आता सध्या आलंय पीक हळूहळू जुन्या दागिन्यांचं, दिसेल कुठेतरी. सीता होती धरणतळी, सुमने विमाने झाली फळा, राम जीवांचा जिवाळा, सेवावया सूत्री बांधो निगळा, सीता काठी माळा सुमने आली. सुंदर सुंदर सुमन माळा घातल्या होत्या. जानकीच्या गळ्यामध्ये सुमन माळाच होती म्हणून राम मिळाला. तुमचं सुमन नाही, कुमन आहे. माझं बोलणं कळलं का? सुमन म्हणजे फुलं असं सांगतात. तिच्या गळ्यात घातलेली माळा सुकतच नव्हती, आमच्या हातात आले की सुकतय. काय सुमन असतील इथे कोणीतरी सुमन नावाची, माफ करा. सुमन म्हणजे जिचं मन उत्तम आहे ती सुमन माला. काय अहो, सुमन जर असेल तर कोणीही माणसं तुमच्याजवळ आल्यावर सुकून जाणार नाहीत, कळलं का? माणसं सुकसणार नाहीत, अकसून जातात. जर मन सुमन नसेल तर माणूस जवळ यायला तयार होत नाही, गेला की असा अकसून जातो, मागेच सरतो. का? सुमन नाही, सुमन नाही. म्हणून काय सांगितलं, सुमन माळा अशी होती टवटवीत. ज्याचं मन सुमन असतं ती माळा टवटवीत राहते. सीता होती धरणतळी, त्या धराधात्री स्नेहमळी, निजांगे सुनिन कांचोळी, जनक बाळी लेवविली. धराधात्री असल्या कारणाने, धरेची मुलगी असल्या कारणाने भक्ती सकामत्वा ती गाजली, निष्काम राम सेवा वयाविली. सीतेची अंगी रे गेली, कांचोळी झाली नवखंड. नवखंडाची कांचोळी तिच्या अंगात होती. भक्ती सर्वदा नवखंड. नवखंड भक्ती, नवविध भक्ती. नवखंड म्हणजे किती खंड आहेत? नवखंड, बर का. तसं नवखंडाची चोळी. मला वाटतं पूर्वीच्या चोळीला 9 पदर असतील. ते पुढचं मागचं खालचं इथलं ते ह्याच्यामध्ये असं त्रिकोण लावायचे बघा पूर्वी. कदाचित 9 खंड असतील, मोजून बघा. काय त्याला चोळी म्हणतात.
खेड्यापाड्यातल्या बायका ते पांढरं लावायच्या. काय काय नीट बघा चोळी, कदाचित हे नाथांनी लिहिलंय त्या अर्थी नक्कीच त्याला 9 कटिंग्स असतील. कदाचित कमी पडला असेल तर तुम्ही कुठेतरी लावायला विसरला एवढंच म्हणेन मी. काय म्हणजे गंमत बघा. अहो हे बघा, इतकं वर्णन हे चोख करतात. कसं लिहिलंय बघा, भक्ती सर्वदा नवखंड. आता ही बरोबर आहे, नवविध भक्ती. अर्चन वंदन दास्य सेवन हे कीर्तन हे श्रवण अर्चन या सगळ्या 9विध भक्ती आहेत. नवखंड ते अति अखंड, सीता सांडोनी नवविध बंड, केले अखंड श्रीरामे भजन. पृथ्वी नवखंडे नांदली, तेही जड जाद्य उभगली, भक्ती नवखंड अखंडली, सीतेची झाली कांचोळी. येणीची स्वार्थे धरित्री, सीता धरली होती उदरी, हे निघाल्या बाहेरी धरा उदरी शिजा. भक्तिभावाचे बिरडे कांचोळी घातले पुढे. बिरडे म्हणजे गाठ. काय आता अशी चोळी घालायची इथे आणि ती अशी येत असे आणि पुढे अशी टोकं केलेली असायची. म्हणजे माझी आई तशी घालत होती म्हणून मला माहिती. आमच्या घरामध्ये आमची चुलती, आमची आई ह्या पूर्वी अशाच चोळ्या घालत होत्या आणि ते ही गाठ आली की अशी पुढे बांधायची बरं का. त्याचा बो करायचा. त्याला काय म्हणतात, बिरड. 9 वारी पातळ जेव्हा बायका नेसत होत्या आणि इथे जी गाठ बांधतात त्यालाही म्हणायचं बिरड. तुम्हाला माहिती आहे पुणेकरांना वालाचं भिरड काय, आणि ही ह्याला काय म्हणतात, बिरड. रामायण सांगत असताना एवढी सगळी माहिती असावी लागते तर रामायण. नाही तर बिरड म्हणजे काय, चोळीचं बिरड म्हणजे काय, माणसं काही अर्थ करतील, माहिती असायला पाहिजे. कांचोळी घातली पुढे, श्रीराम फेडील साकडे. आता एक लक्षात ठेवा, नीट चांगल्या श्रद्धेने ऐका. ही आता गाठ सोडण्याचा अधिकार, हे बिरड सोडण्याचा अधिकार रामाशिवाय दुसरं कोणाला नाही. पुढचं ऐका. अंगीच्या अंगी भिन्न भिन्न, जीव शिव वाढले हृदयस्थानी. वर्णन करतायत, एक जीव आहे एक शिव आहे बरं का. हे जीव शिव बांधलेले आहेत. आता त्याच जीवशिवाचं ऐक्य जर कोण करणार असेल तर तो रामराया, याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला तत्वज्ञान आहे. मला हे वाचायचं म्हटलं तर एवढी जानकीच तुम्हाला 8 दिवस सांगेन ती कशी होती. मधल्या पुष्कळ ओव्या काढल्यात. अंगीच्या अंगी भिन्नपण, जीव शिव वाढले हृदयस्थानी, तेनेची कुचभारे कामिनी, वजनास्तनी शोभत, विद्या विद्या पांखे दोन्ही पाही, दोन्ही आच्छादी दोन्ही ठाई, एकू देही एक विदेही, गुणा अवगणी बांधिले कसण्या. त्रिगुणाचे गोंडे नाना रंग, तेची गुणाची शोभन विमुख बोलती गुणक्षोभ. सगळे गोंडे काय, त्रिगुणाची ग्रंथी दारुण छेदली शिरामे आपण, आणि कांचे नचले जाण पण ते गळती गुण. त्याला असे गोंडे बिंडे बांधले होते त्या बिरड्याला, सुंदर सुंदर सुंदर. परिधाने से समसूत्र, तेची जानकीचे कटिसूत्र, तेनेची महत्वापार, शोभे सुंदर कटिसूत्र. किंकिण जाळमाळा, कटिसूत्र सिद्धी सकळा, क्षुद्र घंटिका म्हणजे लुगडं नेसल्यानंतर त्याच्यावरून पुन्हा असं, आणि त्याला असं घुंगुरं लावली होती बघा, सुंदर 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 असं नेसून पुन्हा. किती फॅशन होती पूर्वी. तुम्हाला कशाची फॅशन आणि बिशन काय माहिती आहे, कोणाला माहिती. हो, कसे त्याला घुंगरं बिंगरं लावलेली होती. पृष्ठीभागी रुळे वेणी, माझी अनर्थ श्याम मणी. वेणीमध्ये सुंदर काळा मणी होता. मधुमिखा ते चंद्रात्मी. आता हे आमचे नाथ बाबा काय लिहितायत बघा. 400 वर्षापूर्वी 5000 वर्षापूर्वीची कथा सांगतायत. म्हणजे आमच्या संतांनी किती बारकाव्याने बघितलं पाहिजे आणि किती बघितलं पाहिजे. म्हणून हे प्रवचनकारांना या सगळ्या माहिती पाहिजे, तेव्हा सांगता येतं. वर्ण नाही, मी काय आहे ते सांगितलं, नाही तर काय करणार हो तो पुढे जाण. ते काय तो असा सांगेल, जानकीचं सगळं वर्णन केलं डागडागिन्याचं पुंडलिकावर देऊ. अरे पण जीवशेनी शिवी काय, बिरड काय,
हा या लागी सीता स्वयंवर अपार मिळले मस्करी भुलेले तिच्या पालवावरी अहोरात्री अनुलक्षी कोणी कोणी मस्करी म्हणजे विनोदाने आलेले कोण सामवेद वेदीचा नाद गहिरे तेवी वाक्या कशा होत्या पायामध्ये ओहो वाक्या आवाज निघताना असं वाटत होतं चालताना मी तुम्हाला ते वरचं राहिलं सांगायचं अशी साडी नेसली होती जानकी सुंदर पायगोळ होता पण काही काही मागे उभे राहिले होते तिची लाल चुटक पावलं कशी दिसत आहेत ती बघायला हे बघा बोलेले तिच्या पावलावरी अहोरात्री अनुलक्षित असे बघून ते वर बघायलाच विसरले तिथेच बघू लागले काय पावलं नाही तर ती भेगा पडलेली सगळी काळं काळं कुट्ट त्याच्यात मातीत चालणारी बाई असेल तर ती माती रपा रपा भरलेली अरा कशाचं पावलं कशाचं बघूनच सगळं पावलं हे माझं रामायण मधलं मी काय सांगितलं आता इथे मी आपलं हे बघा आहे ते इथे वाचतोच आहे पण काय कसं असतात पाय बघा तरी वाटतात काय त्या भेगा एक एक भेग एवढी मोठी की त्याच्यात रुपया मावा आता कशी ती सुंदर भेग मग त्यातल्या त्यात चांगली असेल तर नीट नेटके राहते नाही तर ते मातीत भरता यायचं त्याची माती भरलेलीच आहे चांगल्या लादीवर बसली ना ती म्हणते पाय धुतल्यावर तो भेगेतला चिखल ओला होतो पुढचं समजून घ्या देव म्हणती हे सीता हुवावयामची देवकांता दैत्य दानवाच्या मता आमचा हाता येवी दैत्य म्हणू लागले दानो आम्हाला ही मिळाली तर बरोबर यक्ष रक्ष गंधर्वगण नरकिन्नर सिद्धचारण सीता संवरी पण कोण अवघे जन पुसती विश्वामित्र म्हणे रायासी आता आणावे धनुष्यासी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम